हॅलो हॅलो. वेलकम टू एज्युकेशन अँड बियॉन्ड विथ ABC ट्रेनिंग्स. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय आज प्रत्यक्ष येऊन. सकाळपासून म्हणजे मला तुमचा जेव्हापासून मेसेज आला मी खूप एक्साईट होतो येण्यासाठी. आणि पहिले जेव्हा आलो तेव्हा ॲज अ स्टुडंट्स आलो आणि आज तुम्ही बोलवलं मला, त्याबद्दल खूप छान वाटतं आहे मला इथे येऊन. येस, थँक्यू सो मच. तुम्ही इथे आला आमच्या इन्व्हिटेशनवर. खरंच खूप छान वाटलं आहे. तुमचं एज्युकेशन काय झालं आहे? मी सिव्हिल इंजिनिअरिंग करतो आहे सध्याला देवगिरी कॉलेजमधून, छत्रपती संभाजीनगरमध्ये. ओके, सो तुमचं कंप्लीट झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग? नाही, मी जस्ट आता फायनल इयरला आहे. तर इंटर्नशिप आता माझी चालू होईल थोडं 1-6 महिन्यासाठी. ओके, सो इंटर्नशिप. हां. तुम्ही ABCमधून काही कोर्सेस केलेले आहेत. हो. सो कोणते कोर्सेस केले? मी इथून फक्त रेविट आर्किटेक्चर शिकलो आहे. ओके. आणि किती ड्युरेशन झालं तुम्हाला कंप्लीट करून? मला 2 महिन्याचा तर कोर्स होता, त्यानंतर आता तुम्ही 6 मंथ्स ऑलमोस्ट कंप्लीट झाले मला कोर्स करून. ओके. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ABC ट्रेनिंग्समध्ये? होल एक्सपिरियन्स, लाईक ABCचं एन्व्हायरमेंट कसं होतं, अदर स्टाफ्स और ज्या ट्रेनर तुम्हाला शिकवत होत्या त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स? खूप छान एक्सपिरियन्स होता तसा तर म्हटलं तर. आणि तुमचं टीचिंग स्टाफ तर खूप हेल्पफुल आहे. आणि मला कधी डाऊट जरी आला, मला जे कोणी शिकवणारं होतं तर मला कधी प्रॉब्लेम नाही आला त्यांच्यापासून. आणि एन्व्हायरमेंट म्हटलं तर सगळे चांगले हसून खेळूनच बोलतात. येस, ते तर आहेच. ABCचं ॲक्च्युली हेच ऐकलेलं आहे की सगळे हसून खेळून वगैरे बोलत आहेत म्हणून. आणि जेव्हा कुठे आपण शिकतोय आणि असा एन्व्हायरमेंट मिळाला तर अजून शिकण्यामध्ये मजा येते. लाईक तुमचे पण ABCमध्ये फ्रेंड्स वगैरे झालेच असतील? हो, माझे भरपूर फ्रेंड्स झाले. आणि सांगायचं झालं तर म्हणजे पूर्ण ABC मी जिथे शिकलो आता क्रांती चौकच्या ब्रांचवर, तर ऑलमोस्ट मला तर सगळेच ओळखायला लागले होते. ओके. म्हणजे तुमची तशी दबदबा होता इन शॉर्ट? दबदबा नाही म्हणता येत, माझं बोलणं वागणं हे सगळ्यांनाच आवडत होतं, त्यामुळे मग. ओके, फार छान. हां. सो तुम्ही ABCमध्ये कसे आलात? लाईक ऑनलाईन कुठे बघितलं किंवा कोणत्या फ्रेंड थ्रू? नाही, ABCचे ओनर साठे सर आमच्या कॉलेजमध्ये आले होते. ओके. तर त्यांच्या थ्रूच आम्हाला ABCमध्ये कळालं आणि मग आम्ही जस्ट त्यांच्या ऑफिसवर व्हिजिट केली आणि मग लावलं कोर्स. अच्छा, सो देवगिरीमध्ये साठे सर आले होते आवडण्यासाठी. कशासाठी आले होते ते तिथे? ॲज अ मेंटर स्पीकिंगसाठी. ओके. सो कसं वाटलं तुम्हाला त्यांचं, म्हणजे त्यांचं सगळं ऐकून? ॲक्च्युली सगळ्यांनाच माहीत आहे ते. नाही सर तर तसे खूप छान बोलतात आणि त्यांचं बोलणं वगैरे हे सगळ्या गोष्टी बघून आणि त्यांनी जसं त्यांच्या बोलण्यातून सांगितलं की BIM हे खूप इम्पॉर्टंट आहे ॲज अ सिव्हिल इंजिनियर, तर त्यामुळे आम्ही ठरवलं ह्याचा काही कोर्स करायचा. हो. आणि एक नेमकं असतं ना की जर आपल्यासमोर एवढे छान कोणीतरी बोलतं आहे, सो ह्यांचं इन्स्टिट्यूट किंवा हे जिथे शिकवतात ते नक्कीच खूप छान असेल. सो एकदा तर व्हिजिट करायलाच पाहिजे. हो. येस. सो जसं तुम्ही सांगितलं की सरांनी BIM वगैरे चांगली इन्फॉर्मेशन दिली. सो काय इन्फॉर्मेशन दिली? जसं तुम्हाला पण माहिती आहे की सध्या BIM कन्सेप्ट फारच स्कोप आहे. खूप वास्ट कन्सेप्ट आहे. आणि असं तर कोणी इथे नाहीच की त्याला पूर्णच BIM येतं म्हणून. हो. म्हणजे ऑल ओव्हर ज्यांच्या कोणाच्या कंपनीज आहेत जे करतात, तर असं कुठेच मिळणार नाही की त्याला पूर्ण BIM येतं म्हणून. पण BIM मध्ये आपण मॉडेल्स क्रिएट वगैरे करू शकतो, सगळ्या काही गोष्टी करू शकतो ॲज अ रेफरन्स. ओके. सो म्हणजे मेन मला हा पॉईंट सांगा आपल्या ऑडियन्ससाठी पण, की त्यांना पण हेल्पफुल होईल की BIM आणि ॲज अ नॉर्मल डिझायनर और इंजिनियर या दोनमध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे BIMमध्ये असं वेगळं काय आहे की सगळेजण आता मोस्टली BIMकडे जात आहेत? नाही, BIM म्हणजे की खूप सारे सॉफ्टवेअर्स आलेत. ओके. आणि समजा तुम्ही जसं बोललात की आर्किटेक्चर डिझाईन, तर हे आर्किटेक्चरमध्ये फक्त कमी सॉफ्टवेअर्स आले, तो फक्त आर्किटेक्चर बघतो. BIMमध्ये आपण MEP मॉडेल करतो, आर्किटेक्चर मॉडेल करतो, स्ट्रक्चर मॉडेल करतो. आणि MEPमध्ये जे आपले क्लॅशेस वगैरे ते येतात, तर आपण नेव्हिसवर्क म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, आपण त्याद्वारा हे क्लॅशेस रिसॉल्व करतो. ओके. सो म्हणजे मी इन शॉर्ट असं समजते की नेव्हिसवर्क एक असा सॉफ्टवेअर आहे की त्यामध्ये MEP जसं तुम्ही सांगितलं रेविट MEP, सो काही प्रॉब्लेम आला आहे तर साईटवर जाण्याची पण गरज नाही, आपण सॉफ्टवेअर थ्रू तिथे सॉल्व्ह करू शकतो एकदम.
सो त्यामुळेच आय थिंक BIM एकदम वास्ट होत चाललंय, स्कोप वाढलाय, की प्रत्येक वेळेस आपल्याला साईटवर जाण्याची गरज नाही आहे. छोटे छोटे काही प्रॉब्लेम झाले तर साईटवर व्हिजिट द्या हे मस्ट नाही आहे. तुम्ही डेस्कवर करून पण सॉफ्टवेअरच्या थ्रू पण हँडल करू शकतो आपण. हां, आणि ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की बाबा सिव्हिल इंजिनियरचा जॉब फक्त हा साईटवर आहे, असं काही नाही आहे. आता तर हे BIM जेव्हापासून आले म्हणजे हे आधीपासूनच होतं, पण याच्यापर्यंत मुलांना माहीत नाही, काही नाही. तर त्यामुळे हे आता असे सॉफ्टवेअर्स वगैरे चांगले चांगले अपडेट होत आहेत. तर त्यामुळे आता आपण हे असं म्हणू शकतो की ॲज IT ला आपण पण सिव्हिल इंजिनियर म्हणून चांगला स्कोप देऊ शकतो. हो, बरोबर आहे. आणि ॲक्च्युली आता आलंच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डला पण स्कोप, छान स्कोप आहे. सो तुम्हाला कसं एक सिव्हिल फील्डमध्ये इंटरेस्ट आला आहे, तुमची जर्नी काय होती? असं म्हणजे सिव्हिल इंजिनियर मला आधीपासूनच हे घर वगैरे, आता कुठे मी बाहेर फिरायला गेलो तर त्यामध्ये मी काहीतरी नवीन बघणार, बिल्डिंग्स बघणार, हे कसं बनवलं असेल कसं नाही, त्यापासूनच मला इंटरेस्ट होता. आणि मग मी माझं 12th CET पासआउट झालो आणि मग मी ठरवलं की बाबा मी सिव्हिल इंजिनियरच होणार. ओके. मग सिव्हिल इंजिनियरला ॲडमिशन घेतलं, आता होत आले तसे डिग्री. येस. सो तुम्ही 11th-12th केलं आहे आणि त्यानंतर डिग्री. हो हो. मोस्टली मी कसं ऐकलं आहे की जर आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे सो स्टार्टिंगला डिप्लोमा करा, कारण त्यामध्ये बेसिक क्लिअर होतात आपले. सो तुम्ही 11th-12th केलं आहे, सो डिग्रीमध्ये काही असे प्रॉब्लेम आलेत का? किंवा सपोज आपली ऑडियन्स पण आहे ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, कोणतंही असो, सिव्हिल वगैरे, पण त्यांनी 11th-12th केली, सो त्यांना पण हा प्रश्न असेल की आपण डिप्लोमाने केला आहे सो आपल्याकडे बेसिक नॉलेज असेल का? तर तुम्ही पण त्यांना सेम होईल, तर तुम्हाला काय बोलायचं याबद्दल? नाही, असं काही मॅन्डेटरी तर नाही आहे की आपण डिप्लोमाच केला पाहिजे. आपण 11th-12th थ्रूही गेलो तरी काही हरकत नाही, कारण ॲज कम्पेअर टू डिप्लोमा आपण जे फर्स्ट इयरला शिकतो सगळे, तर सगळे सेमच शिकतो. कोणताही ट्रेड असो, म्हणजे सिव्हिल असो, मेकॅनिकल असो, IT असो, तर आपण फर्स्ट इयरला सगळं सारखंच, आणि आपलं तिथे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत चालतात. हो. आणि मग नंतर डिप्लोमावाले जरी नंतर त्यांना डिग्रीला आले तरी आपण त्यांच्या बरोबरीला सेकंड इयरला येतो. ओके, ते पण बरोबर आहे. येस, म्हणजे आपण करू शकतो 11th-12th प्लस डिग्री करू शकतो. फक्त थोडं जास्त कॉन्सन्ट्रेशनने स्टडी करण्याची गरज आहे. येस. सो आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही फ्रीलान्सिंग करताय, सो तुम्ही कशा थ्रू, लाईक पर्सनली क्लायंटला जाऊन मिळत आहेत और एनी डिझायनर इंजिनियरला जाऊन? आधी आता मला 6-1 महिने झालेत फ्रीलान्सिंग करून. ओके. पण मी आधी जेव्हा छोटे मोठे प्रोजेक्ट्स घ्यायचो फक्त आर्किटेक्चरचे, त्याचे मला पहिले MEPमध्ये येतात काही माहीत नव्हतं. तर मग नंतर आम्हाला जसं जसं कळत गेलं की बाबा फ्रीलान्सिंग वगैरे असे काही ॲप्स असतात, मग आम्ही त्या थ्रू जायला लागलो. मग त्या थ्रू जायला लागलो तर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळत गेल्या. मग नंतर आम्ही हे कोर्सेस वगैरे सगळं शिकलो, आणि मग त्याच्यानंतर आम्ही आता असं आहे की आम्ही आता सध्याला फॉरेन क्लायंट्सही मॅनेज करतो. आमच्याकडे सध्याला 2 रनिंग प्रोजेक्ट्सही चालू आहे, एक साऊदीला चालू आहे. ओके. आणि आम्ही आत्ता लास्ट वीक एक कॅनडाचा प्रोजेक्ट संपवला आहे. वाव, ग्रेट. म्हणजे तुम्हाला फॉरेनचा पण एक्सपिरियन्स येतोय की कशा तिथे डिझाईन्स असतात, बिकॉज ऑफकोर्स की इंडिया आणि फॉरेन दोन्ही वेगवेगळे कल्चर आहे आणि त्यानुसार त्यांच्या डिझाईन्स पण वेगळे असतात, त्यांच्या इंटरेस्ट, आवडीनिवडी सगळंच वेगळं असते. हो. सो तुम्ही सध्या वेबसाईट सांगितलं की तुम्ही वेबसाईट यूज करताय, सो कोणती वेबसाईट यूज करताय? फ्रीलान्सर आहे, असं वेबसाईट तर भरपूर आहे. एक अपग्रो म्हणून येते, एक फ्रीलान्सर. बस अपग्रोला थोडासा जास्त स्कोप आहे फ्रीलान्सिंगपेक्षा. ओके. सो आता मोस्टली काय होतं जेव्हा आपण वेबसाईटवर जातो, ठीक आहे, फार ट्रस्टवरती पण असतात वेबसाईट, पण तरी एक डोक्यातनं टेन्शन असतं की यार खरंच हे बरोबर असेल का, किंवा इथे फसवणूक तर नाही होणार आपली कोणती. सो तुम्हाला हे फॉर शुअर म्हणजे असं काही डोक्यात असेलच की फसवणूक होणार का, सो तुम्ही ते कसं टॅकल केलं आणि कसं फायनली तुमचं करिअर? अशा तर काही गोष्टीच नव्हत्या ना मॅडम, म्हणजे सांगण्यात की बाबा आपल्याला कुठे त्या ॲपमध्ये पैसे वेस्ट करायचे. आपण जस्ट आपल्याला जे 2-4 आधी बिट्स येतात आपण त्या थ्रू गेलो, फ्री राहतात सगळ्या गोष्टी. तर आपल्याला जस्ट आता कोणी त्यांचा प्रोजेक्ट पोस्ट केलेला असतो, आपण जस्ट त्याला मेसेज करणार, टेक्स्ट करणार, त्यावर बीड करणार, आणि मग समजा त्याला आपल्यात इंटरेस्ट असला तर तो आपल्याला रिप्लाय करेल. ओके. पण आता मोस्टली कसं प्रॉब्लेम होतं, ठीक आहे की कोणीतरी आपल्याला क्लायंट येऊन बोलला आहे, त्याने इन्क्वायरी केली कसं आहे सगळं, आपण त्याला प्रोजेक्ट दिला आहे पण त्याने पेच नाही केलं आहे आपल्याला बॅक. सो ती सिच्युएशन कधी आली तुमच्याकडे? नाही, असं तर आधी कधी झालं नाही आहे, कारण हे आता फ्रीलान्सर ॲप तर खूप आधीपासूनच आहे. तर त्यामुळे आता खूप असे फ्रीलान्सर्स आहे माझ्यासारखे जे काम करतात,
म्हणून. आणि त्यांचं जे पेमेंट थ्रू आहे ते ॲप थ्रूच होतं, म्हणून त्यात असं काहीच हे होत नाही. कारण आधी जेव्हा कोणाला प्रोजेक्ट पोस्ट करायचा तर त्यांना पहिले त्यांच्या अकाउंटमध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं असतं, म्हणजे जेणेकरून की फसवणूक होणार नाही. कारण ॲपलाही ट्रस्ट मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. बरोबर आहे. आता सगळ्यात मेन तर म्हणजे मी पण स्वतः खूप एक्सायटेड आहे ॲज अ सिव्हिल इंजिनियर और इंटिरियर डिझायनर. सो तुम्ही जे सांगितलं की तुम्ही इंडियाचे पण प्रोजेक्ट केलेले आहेत आणि फॉरेन पण केलेले आहेत, सो काय डिफरन्स आहे त्या 2 प्रोजेक्टमध्ये? कोणत्या प्रकारे ते 2 प्रोजेक्ट वेगळे आहेत? सांगण्याचं झालं तर इंडियात आता मी सध्याला तर सौदीचा प्रोजेक्ट करतो आहे, तर त्यात तिकडे ऊन तर भरपूर खूप जास्त ऊन आहे. तर त्यामुळे तिकडे जी वॉल थिकनेस असते तर ते ॲप्रॉक्स 450 असं घेतात, 450 mm काउंट करतात. आणि आपल्या इकडे एक्सटर्नल वॉल जरी घेतली तर ती मिनिमम 230, आणि कुठे गावाकडे जरी आपल्याकडे बांधलं तरी ते कमीच वेटचे बांधतात. हां. सो मोस्टली वॉल थिकनेसमध्ये. आणि काही डिझाईन्स वगैरेमध्ये? डिझाईन्समध्ये तर असं फारसं चेंजेस नाही, पण मग जसं क्लायंटला हवं आहे काही गोष्टी, आपण जोपर्यंत क्लायंट सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत तर प्रोजेक्ट आपल्याला करावाच लागतो. हां. सो तुमचं तिथे काहीतरी ड्युरेशन वगैरे द्यावं लागत असेल त्यांना? हो, आपलं म्हणजे पहिल्यापासूनच त्यांना सांगावं लागतं की बाबा मी आर्किटेक्चर एवढ्या दिवसात देणार तुम्हाला, MEP एवढ्या दिवसात देणार, स्ट्रक्चर एवढ्या दिवसात देणार. मग नंतर त्या हिशोबानुसार आमचे पेमेंट्स वगैरे काय जे असेल ते ठरतं. आणि ते डायरेक्ट क्लायंट असतात और एखादे कोणीतरी डिझायनर असतात आणि ते त्यांचे काम फ्रीलान्सर थ्रू करत असतात? नाही, ते डायरेक्टली क्लायंटच असतात. म्हणजे आता आम्हाला तर एवढं ते ॲपवरती माहीत नाही ना कोण आहे काय, पण त्यांचे दे हॅव प्रोजेक्ट्स, आम्हाला काम करायचं आहे. बाकी काय. ओके. सो आता जेव्हा आपण फॉरेन प्रोजेक्ट्स वगैरे घेतो, ऑब्व्हियसली डोक्यामध्ये हे असतं की काहीतरी चॅलेंजेस येणारच आहेत ना. कारण इंडिया जसं आपलं कल्चर आहे, सो आपण एकदम नॉर्मल असतो त्याच्यासोबत की कसे डिझाईन्स वगैरे करायचे. ठीक आहे, स्टेट वाईज पण थोडे डिफरन्स होतात, पण आपण ते मॅनेज करू शकतो. पण लगेच फॉरेन म्हटल्यावर थोडं टाईम लागतं. तर तुमच्यासमोर पण नक्कीच अशी सिच्युएशन आली असेल, ती कशी हँडल केली तुम्ही? की कोणत्या फॉरेन क्लायंटचं तुम्हाला इन्क्वायरी आली आहे आणि आता तुम्हाला तिथे प्रोजेक्ट तर द्यायचं आहे, पण ती चॅलेंज म्हणून एक आलं आहे तुमच्यासमोर, और अपॉर्च्युनिटी पण सोबतच, तर ते तुम्ही कसं मॅनेज केलं आहे? नाही, जसं तर आधी जसं क्लायंट एन्क्वायरीसाठी जरी आला तरी त्याला आम्ही पहिले स्पेसिफाय करतो की आम्ही त्यांचा प्रोजेक्ट किती दिवसात देऊ. माझ्यासोबत एक असा एक्सपिरियन्स झाला की बाबा एक क्लायंट मला मिळाला आणि त्याला फक्त त्याच्या एनहान्समेंटचीच गोष्ट होती, पण त्याला तो 2च दिवसात पाहिजे होता. पण माझ्याकडून तो मी त्याला म्हटलो 2 दिवसात देईल, पण तो काही झाला नाही. मग त्याला इतकं म्हणजे हे झालं त्याबद्दल मला की जसं आपले लोक थोडेफार समजून घेतात असं म्हणायलाही काही हरकत नाही. पण तिकडचे जे फॉरेन क्लायंट्स जेवढे असतात म्हणजे की ते अजिबात ऐकून घेण्याची मनस्थिती नसतेच त्यांची. सो त्यामुळे काही इश्यू झाला होता का तुमचा? भरपूर मोठा इश्यू. म्हणजे आता ॲपवर जेव्हा आपण कोणाला प्रोजेक्ट देतो, समजा मी क्लायंट आहे आणि मी तुम्हाला प्रोजेक्ट देणार, तर त्यावेळेस तुम्ही मला एखादी डेडलाईन देणार, मग त्यावेळेस आपण रेटिंग्स ठरवतो. तर मग त्यांनी मला इतक्या घाण रेटिंग्स दिल्यात की त्यानंतर माझं थोडंसं अपडाऊन्स चालू झालेत. मला नंतर पुढचे क्लायंट्स खूप म्हणजे त्यावर थोडंसं स्ट्रगल करावं लागला, बाकी काय. ओके. हो, बरोबर आहे. ठीक आहे, यात कधी आपली पण चुकी नसते, पण असं क्लायंटला आपलं बॅकग्राऊंड वगैरे माहीत नाही ना, की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्यामुळे डिले झाला आहे. त्यांना तर पाहिजे की एवढी डेडलाईन दिली आहे, तुम्ही त्यामध्येच द्या. आणि ॲक्च्युली हे इम्पॉर्टंट पण आहे, जर तुम्ही करू शकताय त्या डेडलाईनमध्ये तरच घ्या, नाहीतर घेऊ नका. पण कधी कधी येतात प्रॉब्लेम. सो तुम्ही सांगितलं की तुम्हाला स्ट्रगल करावं लागलं त्यानंतर फार, तर ती स्टोरी मी नक्की ऐकू इच्छणार की काय स्ट्रगल होतं एक्झॅक्टली, ते काय स्ट्रगल केलं तुम्ही? नाही म्हणजे की कसं सांगता येईल, मला त्यांनी खूप घाण रेटिंग्स दिल्या की बाबा हे कधीच टायमावर असं काम वगैरे देत नाही, असं नाही. तर त्यांनी 4-5 त्याची इंडेक्सवर मॅसेज टाकून ठेवले. मग त्यानंतर एक 5 स्टार रेटिंग तर हॉटेललाही राहते, तसेच फ्रीलान्सिंगवरही राहते. तर त्या हिशोबाने माझे पूर्ण स्टार्स वगैरे, आता आम्ही 4 जणं करतो सोबत, माझ्यासोबत माझी टीम पण आहे
ह्या गोष्टी करायला. तर आमचं पूर्णच असं झालं की आम्हाला नंतर कोणी असं कुठेही आम्ही बीड जरी करायला गेलो तर ॲक्च्युली फ्रीलान्सिंगवर असं असतं, कोणी पोस्ट जरी केली तर आपल्याला त्यावर बीड करावं लागतं. तो मला 50 रुपयात प्रोजेक्ट करायला लावतोय तर मी त्याचे 40 रुपये जरी सांगितले तर म्हणजे ज्याचे कमी पैसे तो त्याला देईल. ओके. तर मग त्या हिशोबाने आम्हाला खूप त्यानंतर पैशाला म्हणजे आम्ही एक तर हायर लेवलला गेलो होतो, मग त्यानंतर आम्हाला परत झिरोपासून अप यायला खूप वेळ लागला. बरोबर आहे. आणि कधी ॲक्च्युली अशा चॅलेंजेस पण येतात की जे आपल्याला त्यावेळेस फेस करावे लागतात. खूप स्ट्रगलिंग पिरियड असतो तो, पण त्यातून शिकण्यासारखं पण असेल. जसं आता इन फ्युचर कधीच ॲटलिस्ट म्हणजे तुम्हाला तरी ही शिकवण मिळाली असेल की जर आपल्याकडून होत नसेल त्या ड्युरेशनमध्ये तर आपण तो प्रोजेक्ट घ्यायचा नाही. येस, करेक्ट. येस, नाही म्हणजे म्हणायचं कसं झालं की बाबा द्यायचा तर ऑन टाईमच. आम्ही यानंतर तर म्हणजे आत्तापर्यंत असं कधीच नाही झालं आहे की बाबा आम्ही काही डेट चुकवली का आमचा काही वेळ वाया गेला. त्यात आम्ही अप टू डेटच आतापर्यंत प्रोजेक्ट्स हँडओव्हर केले आहेत. ओके. पण ठीक आहे. आणि जसं आता फ्रीलान्सिंगवर मोस्टली स्टार असतात की 5 स्टार वगैरे, जेवढं मी ऐकलेलं आहे. सो 5 स्टार रेटिंग मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं? एक तर झालं आहे की आपल्याला रिव्ह्यूज वगैरे घ्यायचे आहेत जेवढे आपण प्रोजेक्ट केले, पण इन स्टार्टिंग की जेव्हा आपण आत्ता आलो आहे कोणत्याही वेबसाईटवर, सो स्टार्टिंगला आपल्याकडे स्टार नसतात, रिव्ह्यूज नसतात, सो क्लायंट लवकर येत नाही. सो तुमचं फर्स्ट काय होतं? तुम्हाला पहिला क्लायंट कसा मिळाला होता? एक तर तुम्ही तुमची प्रोफाईल इतकी स्ट्रॉंग ठेवा की बाबा कोणी जरी वाचली तरी त्याला आपल्याबद्दल थोडीशी उत्सुकता तर व्हायला नाही कोण आहे. ओके. तर आम्ही त्या थ्रूच गेलो आणि आम्हाला जसं गायडन्स सरांनी वगैरे दिला आमच्या प्रोफेसरांनी, आणि तर त्या हिशोबाने आम्ही आमची प्रोफाईल खूप स्ट्रॉंग ठेवली. आणि मग त्या हिशोबानुसार आम्हाला जस्ट आम्ही म्हणजे एक 5-6 अकाउंट्स तर क्रिएट केले होते आम्ही प्रत्येकाचे की बाबा आम्ही प्रत्येक रोज काही ना काही घेऊन बसणार आणि बीड्स करणार, बघणार कोणता प्रोजेक्ट आज आला आहे किंवा कोणता आहे. आम्ही प्रत्येकाला आम्ही एकही प्रोजेक्ट असा नव्हता की आम्ही त्याच्यावर बीड केली नव्हती म्हणून. मग त्यानुसार आम्हाला जस्ट एका अकाउंटवर कोणीतरी अप्रोच केला, मग त्यानंतर तो जसा मिळाला आम्ही सगळे अकाउंट्स वगैरे डिलीट केलेत आणि मग त्या अकाउंटवरूनच चालू केलं सगळ्या गोष्टी. अच्छा. आणि जसं तुम्ही ABCमधून रेविट आर्किटेक्चर घेतलं हे सॉफ्टवेअर, तर हा सॉफ्टवेअर तुम्हाला यूज होतोय तुमच्या कामामध्ये? हो, आता रोजच लागतं तो सॉफ्टवेअर. असं होतच नाही की आपल्याला काहीही करायचं असलं, मला स्ट्रक्चर जरी डिझाईन करायचं असलं आर्किटेक्चर आणि MEP तर मला रेविट लागणार म्हणजे लागणार. ओके. सो रेविटमध्ये नेमकं तुम्ही काय करतात? आम्ही जर चौघांची टीम आहे तशी, तर आम्ही 2 जण आर्किटेक्चरवर काम करतो, 1 जण आहे आमच्यात तो स्ट्रक्चरवर काम करतो आणि 1 जण फक्त MEP बघतो आणि त्याला हेल्प म्हणून आम्ही अजून 1 जण बघितला आहे. ओके. तुम्ही साईट वर्क वगैरे केलेत काही? नाही, अजून मला तसा काही एक्सपिरियन्स नाही साईट वर्कचा. ओके. फक्त डेस्क वर्क, फ्रीलान्सिंग टाईप? हां, फ्रीलान्स. ओके. त्यामध्ये पण आता कधी काही चॅलेंजेस येत आहेत, तर एखादी कोणती चॅलेंजेस तुम्हाला आली आहे? जशी एक तुम्ही सांगितली की फ्रीलान्सिंगमध्ये असं आलं आहे, सो बाकी पण जेव्हा तुम्ही हँडल करताय किंवा जसं तुम्ही सांगितलं तुमचा 4 जणांचा ग्रुप आहे म्हणून, तर त्यामध्ये पण काही डिस्प्यूट्स होतात किंवा ह्याचे थॉट्स मिळत नाही, कारण डिझाईन आहे, डिझाईन सगळ्यांना वेगवेगळं इंटरेस्ट असतो की आपण असं करू तसं करू, सो त्यामध्ये पण खूप डिस्प्यूट्स होतात. तर तुमच्यामध्ये पण आय गेस की झाले असतील म्हणून, तर ते तुम्ही कसे मॅनेज केले? आमच्यात म्हणजे आता नेमकं तर आम्ही असं ठरवलं आहे सध्याला की बाबा तू आर्किटेक्चर करतोय तर मी त्यातलं तुला काहीच नाही विचारणार. ओके. जस्ट की जो क्लायंटसोबत बोलणार की मी क्लायंटसोबत बोलणार तुझं आर्किटेक्चर रेडी आहे, हो ठीक आहे रेडी आहे, मग त्याचे काही जे इनपुट्स असेल, त्याला काय हवे असेल, याच्यात चेंजेस हवे असेल तर मी जस्ट त्याला सांगणार आणि तो ते करणार. बाकी आम्ही त्याबद्दल असं म्हणणार नाही की तू हे नको करू ते कर. म्हणजे ह्यामुळे आमचंही एक बॉन्ड चांगला राहतो आणि सगळ्या गोष्टी मेंटेन राहतात. असं काही जास्त भांडणं वगैरे काही होत नाहीत. हो, हे हा पॉईंट ॲक्च्युली खूप चांगला सांगितला आहे तुम्ही की जर आपण टीमने काम करतोय किंवा पार्टनरशिपमध्ये करतोय तर प्रॉपर तुम्ही त्यांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी देऊन टाका आणि त्यामध्ये मग येऊ नका. ते जसं करताय, कारण
ऑब्व्हियसली ते आपल्यासोबत काम करत आहेत, त्यांना पण वाटतंय आपली कंपनी ग्रो व्हावी, आपण ग्रो व्हावं, तर ते चांगलंच करणार आहे. फक्त मग तुम्ही मध्ये येऊ नका, ते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी एकदम चांगल्या प्रकारे करतील आणि त्यानंतर तुम्ही तुमची करा आणि मग ते कंबाईन होईल. ह्यामुळे काय होईल, मग डिस्प्यूट होणार नाही, भांडणं होणार नाही आणि ती रिलेशनशिप तशीच राहील एकदम प्रॉपर. सो आता तुम्ही फ्रीलान्सिंग करताय आणि जसं सांगितलं की इंटर्नशिपसाठी बघतायत. सो एक आपण जॉबमध्ये लागल्यावर जेव्हा आपला जॉब चालू होईल, ऑब्व्हियसली 9 to 5 और समथिंग असं काहीतरी 8-9 आवर्सचं टायमिंग असेल. सो फ्रीलान्सिंग मॅनेज होईल त्यासोबत? नाही, आता सध्याला असं ठरवतोय की बाबा कुठेतरी एक्सपिरियन्स घेऊयात, मग नंतर आपण आपलं काहीतरी सेट करूयात. पण अजून मला म्हणजे इंटर्नशिपसाठी तर अजून कुठेच मी अजून बघितलं नाही, काही केलं नाही. कारण आता सध्याला जी फ्रीलान्सिंग माझं चालू आहे त्याने चांगली इन्कम जनरेट होते. ओके. त्याबद्दल असा विचारही नाही केला आहे की बाबा इंटर्नशिप बघायचा म्हणून. पण हां, कधी म्हणजे फ्रीलान्सिंगमधून मला कधी असं जाणवलं की बाबा आता हे पुष्कळ नाही, तेव्हा मग मी इंटर्नशिप जॉबसाठी बघू शकतो. ओके. म्हणजे सध्या जॉब वगैरे डोक्यात नाहीच, फक्त फ्रीलान्सिंग. आणि तुम्हाला बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे मग? हो, खूप जास्त. येस, ॲक्च्युली म्हणजे फ्रीलान्सिंग पण एक काइंड ऑफ बिझनेसच आहे, पण नॉर्मल एक बिझनेस पण वेगळा आहे. कारण फ्रीलान्सिंग एक असं आहे की आपण आपल्या मनानुसार चालतं आहे सगळं. आपल्याला जेवढा टाईम वाटेल आपण तेवढा द्यायचा आहे, जेवढे क्लायंट वाटेल आपण तेवढे घेऊ शकतो. कुठे जर आपल्याला नको आहे की नको आहे मला हा क्लायंट, तर आपण डिनाय पण करू शकतो. पण बिझनेसमध्ये तसं नाही आहे, जसं तुम्हाला पण माहीत असेल. आणि रिस्क वगैरे पण फॅक्टर खूप जास्त असेल. तो इन फ्युचर जर तुम्हाला 2 ऑप्शन आहे, बिझनेस करायचं आहे, अदरवाईज फ्रीलान्सिंग करायचं आहे, तर तुम्ही काय करणार? बिझनेसच करेल ना. फ्रीलान्सिंग म्हणजे बिझनेस इन द सेन्स की सांगण्याचा अर्थ की बिझनेसमध्ये आपल्याला जास्त पैसा येतो, जास्त क्लायंट्स मिळतात आणि जसं जसं ग्रो करू, जशी माझी टीम वाढेल तसं तसं मी फ्रीलान्सिंगमधून सोडू शकतो. कारण फ्रीलान्सिंगमध्ये आपण पुढच्या क्लायंटला आपली गोष्ट पटवून देणं, हे करणं, त्यात खूप जास्त टाईम स्पेंड होऊन जातो. त्यामध्ये बिझनेसमध्ये माझे जोपर्यंत आता फ्रीलान्सरचे जेवढे क्लायंट्स आहेत तेवढे मला माझ्या बिझनेसमध्ये इन्क्लूड करता येईल, सगळ्या गोष्टी करता येईल आणि माझी जशी जशी टीम ग्रो करता येईल माझा व्यवसाय वाढेल. ओके. आणि तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय? फॅमिली तसं तर माझे वडील शेतकरी आहेत. ओके. आई हाऊसवाईफ, तर त्यामुळे काही नाही एवढं सांगण्यासारखं. म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड सिव्हिल नाहीच आहे? नाही नाही नाही, अजिबात. तुम्ही एकटेच तुमच्या घरामध्ये सिव्हिल? हो, मी माझ्या कंटिन्यू. हो. ओके, छान. आणि आता सपोज तुम्ही जसं सांगितलं की तुमचे फ्रेंड्स आहेत सोबत फ्रीलान्सिंगमध्ये, सो कॉलेज फ्रेंड्स आहेत ते? हो, माझे कॉलेज फ्रेंड्स आहेत आणि सगळे आम्ही सोबत 4 जणही काम करतो. सो कॉलेजपासून तुम्ही सोबत? कॉलेजपासून सोबत. कॉलेजमध्ये रेग्युलर कॉलेज करत होते? हो, रेग्युलर कॉलेज तुम्ही रेग्युलर करत होते. सो ॲव्हरेज और टॉपर? नाही, ॲव्हरेजच म्हणता येईल. मी बॅक बेंचर होतो, पण असं कधी जास्त एक केटीज लागल्या नाहीत माझ्या. अच्छा. बेंचर होते. सो तुमची अशी काहीतरी मजेशीर गोष्ट आहे की जी तुम्ही शेअर करणार? मजेशीर म्हणता येईल तर असा कुठलाच दिवस असा गेला नाही की जी मजेशीर गेलं नाही म्हणून. आणि असं काही तर कॅमेरावर सांगण्यासारखं तर नाहीच माझ्याकडे. ओके. नाही, समजू शकतो. बॉईजच्या अशाच मस्ती असतात ज्या कॅमेरावर नाही सांगू शकत. असं ज्या सांगायचं झालं तर हेच की बाबा लेक्चरमध्ये 15-20 मिनटं लेट जाणार, त्यात प्रोफेसरच्या शिव्या खाणार किंवा एखादं ऑनगोईंग लेक्चरमध्ये गेम्स खेळणार. आमची तर एक गँग बनली होती जी मिनी मिलिशिया हा गेम आम्ही कंटिन्यू खेळत राहायचो. आम्हाला ज्या लेक्चरमध्ये बोर होणार आम्ही तो गेम खेळणार. ओके. एक मिलिशियासारखंच पबजी पण आलं होतं, ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती? हो, माहिती. खेळलेले आहेत? नाही, आज नाही खेळ. पबजी नाही खेळले नाही. ओके. चांगलंच क्रेज होतं त्यांना सगळ्यांनाच पबजीचं? हो, खूप क्रेज होता. आता लॉकडाऊनमध्ये तर खूपच क्रेज होतं त्याबद्दल. हो, लॉकडाऊनमध्ये पण म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये पण सगळेच पबजीवर होते. आणि लॉकडाऊनमध्ये ॲक्च्युली तो पिरियडच एकदम रिलॅक्सिंग होता. कॉलेज नाही, काही नाही आणि सगळं जे आहे ते ऑनलाईन. सो दिवसभर फोनमध्ये फक्त पबजी. म्हणजे मी पण शिकले होते पण प्रॉपर टाईमला बाहेर आले, पण बाकी नाही येऊ शकले, ते पबजीमध्येच होते. आणि लॉकडाऊनचा पिरियड, आता तुमचं पण लॉकडाऊन आलं असेल कॉलेजच्या वेळेस, सो त्यावेळेस काय मजा केली? लॉकडाऊनमध्ये मी तर माझं म्हणजे लॉकडाऊन चालू झालं तर तेव्हा मी 11th-12thमध्येच होतो. ओके. माझं काय नाही, क्लास ऑनलाईन चालायचा, मी अभ्यास करायचो आणि रेकॉर्डिंग्स चालू राहायचे आणि मी झोपून राहायचो. बाकी काही नाही, एवढं तर काही केलं नाही. तुमची 12th लॉकडाऊनमध्ये झाली का? हो, 12th.
म्हणजे एकदम फ्रीमध्ये पासआउट झाले? एकदम फ्रीमध्ये, म्हणजे नाही पेपर न देता मी पास झालोय असं म्हणत काही. ओके, हे फार छान झालं की 12th बोर्ड ज्याची एकदम इगरनेस असते की कसे पर्सेंटेज येतील, कशी एक्झाम होईल, त्यामध्ये विदाऊट पेपर पास झाले. मस्त. आता सगळ्यात मेन तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ठीक आहे मजा केली आहे, सगळं ओके, पण जसं तुम्ही आता सिरियस आहेत तुमच्या करिअरमध्ये, सो कोणी तुमचं मेंटॉर आहे किंवा रोल मॉडेल आहे की ज्याच्याकडून तुम्ही शिकले, त्यांची खूप शिकवण आली तुम्हाला की तुम्ही एकदम प्रॉपर तुमच्या करिअरच्या दिशेने गेले? हो, असे आमचे सर आहेत, त्यांचं नाव अमरगाव सर आहे म्हणून ते. ओके. तर मी एक मोस्टली 5 वर्षापासून त्यांच्याकडे आहे. तर त्यांनीच माझं सगळं काही गोष्टी केल्यात. म्हणजे कॉलेजमध्ये मी गेलो तर त्यांच्यामुळेच गेलो असं म्हणण्यातही काही हे नाही. आणि मला कधीही त्यांची गरज पडली तर ते माझ्यासाठी उभा राहिले आणि टाईम टू टाईम मला त्यांनी गायडन्स दिला. आणि हे सगळं डिसिप्लिन वगैरे हे सगळं मी त्यांच्याकडूनच शिकलो. सगळ्यात लास्ट म्हणजे तुम्हाला मला हे विचारायचं आहे की जसं तुम्ही सांगितलं की देवगीमध्ये अविनाश चाटे सर आले होते, जे ओनर आहे ABC ट्रेनिंग्सचे, आणि ॲक्च्युली ते मोटिवेशनल स्पीकर पण आहे, लीडर पण आहे आणि ऑथर पण आहे. सो ते अशीच व्हिजिट वगैरे करत असतात आणि तुमच्या कॉलेजमध्ये आले होते. त्यांच्याकडून तुम्ही जे ऐकलं त्यामुळे तुम्ही मोटिवेट झाले आणि ABCमध्ये कोर्स करण्यासाठी आले. असं ते BIMसाठी तुम्ही मोटिवेट झाले, अदरवाईज त्यांचं ऐकून की त्यांचं इन्स्टिट्यूटच मग फार छान असेल आणि आपण तिथे जाऊन काहीतरी शिकलं पाहिजे, मे बी अशी कल्पना आली असेल. सो तुम्ही तसा विचार करून इथे ABCमध्ये आले. आणि तेच विचारायचं आहे की मग तुम्ही आपल्या ऑडियन्सला कसं सांगाल की जे आता यंग पिरियडमध्ये आणि सिव्हिल इंजिनिअरिंग करतायत, अदरवाईज डिप्लोमा करतायत, 11th-12th करतायत आणि त्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आहे फील्ड. सो त्यांनी त्यांचं इन्स्टिट्यूट कसं निवडायला पाहिजे, जसं ABC आहे, अदरवाईज त्यांना सॉफ्टवेअर शिकायचे आहेत किंवा त्यांना पण कन्फ्युजन असते की ह्या करिअरमध्ये कसं होईल, पुढे जाऊन स्कोप आहे की नाही, आणि तुम्ही BIM करतायत. सो BIM काय आहे नेमकं, त्यामध्ये पुढे स्कोप आहे की नाही? ऑफकोर्स आहेत, पण तुम्ही ॲक्च्युली त्यामध्ये काम करतायत. सो तुमच्याकडून ऐकायला त्यांना अजून जास्त जवळचं वाटेल की हे करतायत, सो हे आपल्याला चांगलं गाईड करू शकतात. असं सांगायचं झालं तर सॉफ्टवेअर चूज करायच्या आधी तुमचं मेन काम जे आहे, तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये जातात, कोणत्या नाही. तर मी 2nd इयरपासून हे सगळे सॉफ्टवेअर शिकत आलो आहे. पण ॲज मी जेवढंही मार्केटमध्ये फिरलो असेल, जेवढे इन्स्टिट्यूट्स बघितले असेल, तिथं फक्त आणि फक्त की आपल्याला टूल्सचा यूज करणं शिकवतात. की असं कुठेच बघायला मिळत नाही की एखादा प्रोजेक्ट तुम्हाला कंप्लीट करून घेतील तुमच्याकडून किंवा बळजबरी. आणि अविनाश सरांचं सांगायचं झालं तर त्यांनी स्टाफ इतका छान ठेवला आहे की बाबा सिव्हिलला शिकवणारे, सिव्हिलच्या मुलांना शिकवणारे सिव्हिलच स्टाफ ठेवला आहे. तर त्यामुळे एक मुलांनाही बेनिफिट आहे त्याचा की बाबा काय शिकवता काय नाही. आणि इथे मला आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये असं बघायला मिळालं आहे की काही ना काही मुलाकडून कंप्लीट करून घेतातच की बाबा एखाद्या प्रोजेक्टवर तुमच्याकडून काम करून घेतातच. त्यामुळे इथे ABC इन्स्टिट्यूट हे मुलांसाठी बेनिफिट आहे असं म्हणता येईल. ओके. आणि हे तुम्ही बरोबर सांगितलं, जर आपला ट्रेनर आणि आपण आपल्या दोन्हीच्या फील्ड सेम असतील ना तर ते जास्त कनेक्ट जास्त कोऑर्डिनेट पण करता येतं आणि आपल्याला काय सांगायचं आहे त्यांना हेही त्यांना कळतं. आणि ट्रेनरला स्टुडंट्सला सांगण्यात म्हणजे समजवण्यात जास्त वेळ हे टाइमपास करण्यात हे नाही. हो बरोबर, कारण आपण शिकता शिकता आपल्याला फार वेगवेगळे डाऊट येतात. आणि जर ट्रेनर पण सेम फील्ड आहे, ऑब्व्हियसली ट्रेनर आपल्यापेक्षा और स्टुडंटपेक्षा जास्त एक्सपिरियन्स्ड आहेत, तर आपले डाऊट ते प्रॉपर क्लिअर करतात जर सेम फील्डचे असतील तर. आणि आता सपोज जसं तुम्ही सांगितलं की त्यांनी सॉफ्टवेअर्स वगैरे असे करायला पाहिजेत और इन्स्टिट्यूट ह्या टाईपने चॉईस करायला पाहिजे. सो तुम्ही फ्रीलान्सिंग करतायत और BIM करतायत, ऑब्व्हियसली BIMला स्कोप आहे, पण तुम्ही आपल्या ऑडियन्सला काय सांगू इच्छिता की BIM काय आहे आणि त्यांनी करायला पाहिजे की नाही? BIM जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाही जसं सांगितलं की बाबा BIM म्हणजे खूप वास्ट कन्सेप्ट आहे. येस. डिफरंट सॉफ्टवेअर्स त्यात येतात, मोडतात, काय जे म्हणता येईल. पण सांगायचं असं झालं की ॲज फ्रीलॅन्सर म्हणूनच सॉफ्टवेअर शिकणं असं काही गरजेचं नाही. तुम्हाला जॉबही करायचे असेल किंवा तुमचा ओन कन्सल्टन्सी किंवा काही टाकायचं असेल, तुम्हाला तुमचा स्वतःचा बिझनेस करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला ऑब्व्हियसली रिक्वायर्ड आहे. आणि तुम्हाला जर चांगलं बसून काम हवं असेल तर तुम्हाला गरजेचंच आहे सॉफ्टवेअर शिकणं. येस. सो तुमच्या मते कोणते सॉफ्टवेअर असेल की जे फार युजफुल आहे फॉर आवर इंडस्ट्री और फॉर आवर फील्ड?
जसं सांगायचं झालं तर ऑटोडेस्कपासूनच आपण सुरुवात करतो की बेसिक आपल्याला ऑटोकॅड पाहिजे म्हणजे पाहिजे लागतंच. त्यानंतर येतं रेविट, आर्किटेक्चर, स्ट्रक्चर, MEP. आणि जर तुम्ही MEP शिकतच असाल तर नेव्हिसवर्क हे खूप चांगलं सॉफ्टवेअर आहे MEPसाठी. ओके. सो हे बेसिक सॉफ्टवेअर आहे जे आपल्याला ऑर एनी सिव्हिल इंजिनियरला यायलाच पाहिजे. येस, फार छान. आणि तसंच नेव्हिसवर्क तुम्ही सांगितलं और जे BIM सांगितलं. सो आपल्या ABCमध्ये पण BIMचा कोर्सेस आहेत आणि 3 टाईपचे कोर्सेस आहेत, जसे डिप्लोमा, मास्टर डिप्लोमा और पोस्ट डिप्लोमा. सो त्या टाईपमध्ये पण तुम्ही इथे येऊन इन्क्वायरी करू शकतात. आपल्या ऑडियन्सला पण सांगते मी, इथे तुम्हाला 3ही टाईपचे कोर्सेस मिळतील आणि त्यामध्ये होल BIM कन्सेप्ट बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत क्लिअर होईल. तर नक्की एकदा विजिट द्या. आणि थँक्यू सो मच, तुमच्यासोबत बोलून फार छान वाटलं. थँक्यू, तुम्ही तुमचा वेळ दिला, फार छान वाटलं. थँक्यू.